शहरामधील ज्या अडचणी असतात त्यांच्या सुनावण्या माझ्या ठिकाणी चालू आहेत। त्या एक 4-5 सुनावण्याच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी जे उमेश रावनी मला अर्ज दिले होते, जे निवेदन दिले होते, त्या आधारे उपाध्यक्ष पदाच्या दालनामध्ये या सर्व निविदा आणि किंवा या सर्व सुनावण्या चालवल्या जातात याची कल्पना मी तुम्हाला देतो। सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मी या भागाचा जन्म असल्यामुळे माझा तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यामधील सर्व प्रश्नाबाबतीत उमेश राव असतील, राजाभाऊ असतील, चंदनशिवे असतील, आम्ही जेणेकरून आपल्या नागरिकांच्या ज्या अडचणी असतील, जे ज्या खात्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचा हेरिंगच्या द्वारे मनापासून प्रयत्न असतो। आताच मला ज्या ठिकाणी निवेदन सादर करत असताना मला वाटतं काही शिक्षकाची मागणीच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मागणी केली होती की उमेश रावांनी पण त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे मुख्य मागणी आहे। जुनी पेन्शन योजना चालू करावी, शिक्षक भरती पोर्टलवर घेतल्या परंतु नियुक्ती नाही, अनुदानित संस्थांना अनुदान देण्याबाबतची ही एक मागणी या ठिकाणी केलेली। मी या ठिकाणी जी मागणी शिक्षकांच्या मार्फत जी केलेली आहे त्याचं एक निवेदन जर आपण सर्वांनी उमेश रावांकडे जर दिलं तर या संदर्भातले सर्व खात्यातील पदाधिकारी जे सेक्रेटरी लेवलचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची सुनावणी मी माझ्या स्वतःच्या दालनामध्ये लवकरात लवकर लावीन एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि जेणेकरून इतक्या वर्षीचा आपला अडलेला आपला नडलेला जे काय असेल प्रश्न तो सोडवण्याचा उमेश राव मी राजाभाऊच्या मार्फत आम्ही नक्कीच केलं जाईल। दुसरी एक मागणी उमेश रावांनी केली होती, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे शासन निर्णय क्रमांक 2823 अन्वये नियमित शासन सेवेत समायोजन होत असलेल्या विलंबाबाबत संबंधित अधिकारी यांचा समवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे। हे एक निवेदन मला उमेश रावांनी दिलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मौजे घोडेश्वर येथील गट नंबर 40/1 पैकी फेरफार नोंद क्रमांक 2999 व 3007 रद्द करण्याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यासंदर्भात हे एक निवेदन त्यांच्या मार्फत या ठिकाणी आलेले। सोलापूर महानगरपालिकेची 249 बदली व रोजंदारी कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव उमेश राव या संदर्भात मला वाटतं सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माझे सहकारी आनंद चंदनशिवे त्यांच्या समवेत सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्या संदर्भात ही बैठकही आयोजित केलेली। बैठकीचा सविस्तर सारांश पाठवल्यानंतर महानगरपालिकेला तो सारांश पाठवण्याचं काम मी मला वाटतं आनंद चंदनशिवे यांच्याकडे केलेले, त्यामुळे ह्या कामासाठी पाठपुरावा केला जाईल। असे 3-4 प्रश्न आहेत जेणेकरून की उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व अनेक या ठिकाणी परत त्यांनी हा आपला आता जो मी विषय काढला होता की 11,087 पेक्षा जास्त प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत। सरकारने लागलीच झालेल्या अधिवेशनामध्ये 50% आरक्षण जागा तात्काळ भरण्याची घोषणा केली होती, पण याची अजून सुनावणी लावलेली नाही। उमेश राव आपण याची सुनावणी लावून हा प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा तरी जाईल त्याचा विचार केला जाईल। संबंधित खात्यामध्ये संबंधित जी संघटना उमेश रावच्या सोबत जर आली ती त्या टायमाला सुनावणीच्या दरम्यान तर बऱ्यापैकी हा मार्गी लागण्याची शक्यता खूप आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी कामं केली जातात त्या कामाच्या माध्यमातून खरं तर आपण या सर्व हेरिंग लावत असतो आणि हेरिंग लावल्यानंतर त्याचा जो निर्णय केला जातो तो निर्णय तातडीने इम्प्लिमेंट करण्याचे आदेशही आमच्या मार्फत शासनाला दिले जातात। एकंदर सांगण्याचा असा मुद्दा आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या सोलापूर भागातील ज्या काही शेतकरी असतील त्यांचे जे गिरणी कामगार असतील त्यांच्याही घराच्या संदर्भात उमेश रावने एक मीटिंग लावली होती, तो लक्ष्मी विष्णू मिलच्या संदर्भात ती मीटिंग झालेली आहे। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मोहोळ जिल्ह्यातील असल्यामुळे सोलापूर बद्दल असलेली आस्था
सोलापूर बद्दल असलेले प्रेम, सोलापूर बद्दल असलेले आपुलकी, या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही अडचणी असतील त्या एक आपल्या भागाचा सुपुत्र म्हणून नक्कीच सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन, एवढंच या ठिकाणी